नमस्कार मंडळी, तुमचं खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत कोथिंबिरीपासून अतिशय वेगळा असा पदार्थ. रोज रोज किंवा कायम तोच पदार्थ म्हणजे मुटकुळे झाले किंवा कोथिंबिरीच्या वड्या झाल्या, हेच खाऊन जर कंटाळा आला असेल आणि कमी तेलकट काही खायचं जर असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा. अतिशय चविष्ट आणि घरातल्या सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे. याला ही मुटकुळेच म्हणतात, परंतु हा तळल्या जात नाही किंवा वाफवल्या जात नाही. तर याची आपण आता रेसिपी बघूया. तर इथे सर्वात प्रथम आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काही हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर भरपूर सारा लसूण घेतलेला आहे. त्याचबरोबर जिरं सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मीठ सुद्धा टाकायचं आहे. आणि इथे मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत. तर शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथे आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. जाडसरच आपल्याला वाटायचं आहे. जसं आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो ना, त्या पद्धतीनेच आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला याला बारीक करायचं आहे. तर इथे मी मिक्सरमध्ये याला चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. या पद्धतीचंच आपल्याला ठेवायचं आहे. जास्त बारीकसुद्धा करू नका, जाडसरच ठेवा, कारण ते दाताखाली आल्यावर छान लागतं. इथे मी एक कोथिंबीरची फ्रेश अशी जोडी चांगली निवडून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून आणि याला आपण बारीक कट करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे. तर काही पीठ यामध्ये आपण ॲड करणार आहोत. सम प्रमाणात सर्व घ्यायचं आहे. इथे मी बाजरीचं पीठ, त्याचबरोबर गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे, जे डाळीचं पीठ आपण म्हणतो ते. तर ते पीठ आपण यामध्ये वापरलेले आहे. तुम्ही या ठिकाणी हवं तर ज्वारीचं पीठसुद्धा ॲड करू शकता किंवा तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता. इथे मी 3च पीठ घेतलेलं आहे आणि पिठांच्या अंदाजानुसार इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. याआधी लक्षात ठेवा, आपण वाटणामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता आपल्याला जे वाटण बनवलेलं आहे त्यातलं वाटण टाकायचं आहे आणि थोडंसं वाटण आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे, म्हणजे त्यातलं अर्धच वाटण आपण इथे वापरणार आहोत. तर इथे बघू शकताय तुम्ही, मी त्यातलं वाटण टाकलेलं आहे. आधी संपूर्ण जे जिन्नस आहे ते आपण एकजीव करून घ्यायचे आहेत. अशा हाताच्या साह्यानेच करा, चमच्याने वगैरे हे लगेच मिक्स होणार नाही. त्यामुळे हाताच्या साह्याने अगदी झटपट होतं. आणि साधंच पाणी इथे वापरायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर जास्त सैलही नाही आणि जास्त पातळही नाही, असं मिडियम साईजचा आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकताय, कोथिंबीरीला सुद्धा पाणी सुटतं, त्याच्यामुळे अतिशय थोडं थोडं करूनच पाणी वापरा. जास्त पाणी काही वापरू नका. एकदा जर तुम्ही पाणी टाकलं तर मिश्रण लगेच पातळ होऊन जाईल. तर तुम्हाला हवं तसं त्याचा डो बनवता येणार नाही. आणि चुकून जर जास्त पाणी झालं तर थोडंसं पिठाचं प्रमाण परत वाढवायचं, म्हणजे ते डो तुम्हाला बनवता येईल. तर इथे मी चांगला गोळा तयार करून घेतलेला आहे आणि शेवटला इथे मी हातावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि तेलाच्या साह्याने याला परत एकदा अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवूया. तर इथे एका साईडला मी कढई ठेवलेली आहे. गॅस चालू केलेला आहे. कढई गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल चांगलं गरम झाल्यावरती आपण जे वाटण बनवलेलं होतं, जे शिल्लक राहिलेलं जेवढं वाटण आहे ना, ते सर्व वाटण आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय, हे संपूर्ण जे वाटण होतं मी त्या या ठिकाणी टाकलेलं आहे. आता 2-3 चमचे ठेवायचं आहे फक्त. आणि यामध्ये हिंग टाका, हिंगाने खूप छान फ्लेवर येतो. तर इथे मी हिंगसुद्धा टाकलेला आहे थोडासा. तर हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे. यामध्ये आपल्याला काही दुसरे मसाले ॲड करायचे नाही आहे, की म्हणजे हळद किंवा मिरची पावडर वगैरे काहीच करायची गरज नाही आहे. तर मिरच्याच फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची इथे वापरू शकता. तर ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या ज्या होत्या, जास्त काही तिखट नाही आहे, त्या मिरच्या मी इथे वापरलेल्या आहे. तर याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यावरती यामध्ये आपल्याला पाणी वाढवायचं आहे. तर इथे मी पाणी टाकून घेणार आहे. गॅसची फ्लेम इथे हाय ठेवलेली आहे. एक तांब्या भरून मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 2 ते 2.5 ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे. पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त राहू द्यायचं आहे, कारण की आपल्याला जे आपण बनवलेलं आहे पीठ, त्याच्या आपल्याला यामध्ये वड्या सोडायच्या आहेत, म्हणजेच मुटकुळे बनवून ते सोडायचे आहेत. तर पाण्यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे चवीनुसारच. तर हे बघा, या पद्धतीने थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटेसे असे गोळे करून घ्यायचे हातावरती आणि या पद्धतीने फक्त थोडंसं फिरवायचं आहे. असे आपल्याला मुटकुळे याचे बनवून घ्यायचे आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या पद्धतीने आपण कुळिताचे शेंगोळे वगैरे बनवतो त्या पद्धतीनेच बनवायचं आहे. परंतु ते शेंगोळे आपण थोडेसे बारीक म्हणजे लाटतो किंवा मग ते असे फिरवतो, तर इथे थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे, जास्त काही पातळ करायचे नाही आहे.
तर थोडेसे जाड राहतील, आपल्या बोटाच्या आकारा एवढेच आपल्याला ठेवायचे आहेत. जास्त मोठे पण करू नका, ते एकमेकांमध्ये नंतर अडकून जातात. असेच एका प्रमाणामध्ये बनवू शकता. इथे मी आता सर्व बनवून घेणार आहे. तर दाखवल्याप्रमाणे आता तुम्ही इथे असे बनवून घ्यायचे आहे. तर अतिशय सोपी रेसिपी आहे, अगदी 10 मिनिटातच होते. तर याला काही तळायची वगैरे गरज पडत नाही. त्याचबरोबर ज्यांना कोणाला डाएट करायचं आहे, वेट लॉस करायचं आहे, त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम रेसिपी आहे. ते एकदा नक्की करून बघा. कधीतरी काहीतरी वेगळं खावं वाटतं, तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये मी थोडंसं पीठ बाजूला ठेवलेलं होतं, ते पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतलं आणि ते त्या उकळीमध्ये सोडलेलं आहे. तुम्ही ते बघू शकताय. तर उकळीमध्ये सोडल्यानंतर चांगलं गॅसची फ्लेम ऑन करायची आहे, मोठी ठेवायची आणि याला परत एकदा एक छान उकळी येऊ द्यायची आहे. तर आपण हे वाटण का टाकलेलं आहे, कारण की थोडंसं जो रश्श्याला घट्टपणा यावा ना, यासाठी आपण हे वाटण टाकलेलं आहे. त्याच्यामुळे कुळिथाच्या शेंगोळे करतो तशाच पद्धतीने आपल्याला याचं थोडंसं पीठ ठेवायचं आहे बाजूला आणि ते नंतर पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, टाकल्यानंतर लगेच याचं टेक्स्चर तर बदलायला लागलेलं आहे. तर या पद्धतीने असं थोडंसं घट्ट होतं. जर ते पीठ नाही टाकलं तर थोडंसं पातळ राहील. त्याच्यामुळे एकदा टाकून बघा. आणि इथे मला परत थोडंसं मीठ कमी वाटलं, मी परत थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. तर ही तुम्ही अंदाजाने करू शकता, एकखटी मीठ टाकू नका, कारण की नंतर खारट होण्याची सुद्धा शक्यता आहे. जसं लागेल तसं मीठ आपल्याला ॲड करता येतं. तुम्ही आता बघितलंच आहे की मी सर्व पद्धतीने आता हे मुटकुळे बनवून घेतलेले आहे सर्व पिठाचे. आणि हाय फ्लेमवरती उकळी येऊ द्यायची आणि त्या हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे मुटकुळे लगेच सोडायचे आहे, जेणेकरून ते लगेच एकमेकांना चिपकत नाही. त्याच्यामुळे हे हाय फ्लेमवरती सोडून घ्यायचे आहे उकळी चालू असतानाच. या पद्धतीने सर्व मुटकुळे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहे. तर ही रेसिपी अतिशय झटपट होते, 10 मिनिटातच ही रेसिपी तयार होते. फक्त याला शिजायला फक्त थोडासा वेळ लागतो, म्हणजे 2 ते 3च मिनिटात शिजते, जास्त काही वेळ पण लागत नाही. ज्याच्या अकॉर्डिंग म्हणजे आपण जे कोथिंबिरीचे मुटकुळे म्हणा किंवा वड्या म्हणा, ज्या आपण उकडून त्याच्यानंतरला ते तळून घेतो, त्याच्या तुलनेमध्ये ते हे अतिशय पटकन होते ही रेसिपी. तर मी संपूर्ण आता हे टाकून घेतलं, याला एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण न ठेवताच आपल्याला याला फक्त 2 ते 3 मिनिटासाठी असं कमी गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे. तर रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. त्याचमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. मी तुमच्यासाठी परत अशाच नवीन छान छान रेसिपी घेऊन येईल. तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सुद्धा नक्की कळवा. जर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर ह्या चमच्याच्या साहाय्याने असं दाबून बघायचंय की शिजलंय की नाही. जर दाबला गेलं तर लगेच समजतं की शिजलेलं आहे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.